नमस्कार मंडळी, कडक बातमध्ये तुमचं स्वागत। मंडळी, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या फरार आणि वॉन्टेड असलेल्या 3 आरोपींपैकी 2 आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांनी यश मिळवले। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे अशी या आरोपींची नावे आहेत। त्यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे। तसंच या प्रकरणातला संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा आरोपी सिद्धार्थ सोनवणे यालाही पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातला संशयित आणि अवादा पवन ऊर्जा प्रकल्पातला 2 कोटी रुपयांची लाच मागणारा आरोपी वाल्मिक कराड याला देखील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली आहे। त्यामुळे हे सगळे आरोपी पुण्यातच कसे काय सापडत आहेत आणि त्यांना आश्रय कोणी दिला याबद्दल शोध घेतला पाहिजे अशी अपेक्षा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती। हत्येला 25 दिवस होऊनही अद्याप काही मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती। यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येते। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते। त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार म्हणून घोषित केलं होतं। त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे, तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। दरम्यान या प्रकरणांमध्ये सुदर्शन घुलेला मुख्य आरोपी न म्हणता या प्रकरणातल्या मुख्य आकाला शोधलं पाहिजे। सुदर्शन घुले हा फक्त प्यादा असून खरा आरोपी हा आका आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। दरम्यान सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कल्याणमधून ज्याला अटक करण्यात आली आहे असा सिद्धार्थ सोनवणे या तिघांना आज न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं या आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे। तसंच आरोपींना मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायबसे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या डॉक्टरने आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी माहिती समोर येते। यातला महत्त्वाचा आरोपी सुदर्शन घुले नेमका आहे तरी कोण? सुदर्शन घुले याच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास तो केवळ 7वी पर्यंत शिकलेला असून व्यवसायानं तो ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो। अशा वेळी ऊसतोड मजुरांना तोडणीच्या हंगामामध्ये पैसे ॲडव्हान्समध्ये देणं आणि त्यानंतर त्याच मजुरांना ऊस तोडणीसाठी घेऊन जाणं अशी कामं सुदर्शन घुले करतो। तसंच जे मजूर पैसे उचल घेऊनही कामाला जात नाहीत अशा मजुरांना किडनॅप करत त्यांच्याकडून पैशाची वसुली करणं, हाणामारी करणं अशी सुदर्शन घुलेची त्याच्या परिसरामध्ये ओळख आहे। मात्र याच मुकादमीच्या कामामधून त्यानं राजकीय नेत्यांशी देखील ओळखी वाढवल्या, त्यांच्या माध्यमातून कामं मिळवली। दरम्यान सुदर्शन घुलेच्या फेसबुक अकाउंटवरून तो वाल्मिक कराड याचा जवळचा मित्र असल्याचं दिसून येतं। मात्र त्याच्यावरती तब्बल 10 गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जातंय। तर अद्यापही फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याच्यावरही गंभीर स्वरूपाचे असे 6 गुन्हे दाखल आहेत असं सांगितलं जातंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी आहेत। विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या 4 आरोपींना याआधीच अटक करण्यात आली होती। यानंतर आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे, तर कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे। मसाजोग गावातील अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्प असलेल्या परिसरामध्ये 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राडा घातला होता। अवादा कंपनीच्या कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक असलेल्या मसाजोग गावातील युवकाला मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि याचाच राग मनात धरून केज तालुक्यातील टाकळी या गावामध्ये राहणाऱ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून संतोष देशमुख यांचं अपहरण करत त्यांची हत्या केली। यातला फरार कृष्णा आंधळे याचाही पोलीस शोध घेत आहेत असं सांगितलं जातंय। मात्र सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे तसंच कृष्णा आंधळे या आरोपींना पैसे पुरवण्यासाठी मदत करणारा डॉक्टर वायबसे आणि त्याची वकील पत्नी यांची देखील एसआयटीनं चौकशी केल्याचं सांगितलं जातंय। विशेष म्हणजे त्यांच्या केलेल्या या चौकशीमधूनच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींचा पत्ता आणि लोकेशनचा शोध पोलिसांना लागला। त्यानंतरच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे। दरम्यान मागचे इतके दिवस त्या दोघांना कोण मदत करत होतं, ते कुठे राहत होते याचाही शोध आता एसआयटी आणि पोलिसांकडून घेतला जातोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 7 पैकी 6 आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांनी यश मिळवलं असून कृष्णा आंधळेचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। मात्र याच दरम्यान या आरोपीच्या विरोधामध्ये खटला चालवण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नावाची मागणी आणि शिफारस होते। या प्रकरणातील पुढील घडामोडी आपण जाणून घेणारच आहोत। तुर्तास इथेच थांबूया, पाहत रहा कडक बात।